9 मार्च रोजी पुरुष आयोगाच्या स्थापनेसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा या प्रमुख मागणीसाठी 9 मार्च रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर हजारो पुरुषांनी एकत्र येत गलबी आंदोलन केले. कौटुंबिक हिंसाचार आणि विविध कायद्यांच्या नावाखाली पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे आता राज्य सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून मागणी मान्य न झाल्यास 10 एप्रिल पासून तीव्र संघर्षाचा इशारा देण्यातही आला आहे. पुरुष आयोगाची स्थापना करावी ही यात पहिली मागणी आहे. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र वैधानिक आयोग असावा. कायद्याचा समतोल असावा. अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये पुरुषांना अडकविले जाते. अशा वेळी त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी. आत्महत्येच्या वाढते प्रमाण रोखण्यासाठी कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे पुरुषांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशा मागणी यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पुरुष मोठ्या संख्येने आझाद मैदानावर दाखल झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की सरकारने मागणीवर विचार करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी मागितला आहे. मात्र 10 एप्रिल पर्यंत जर राज्य सरकारने पुरुष आयोग स्थापनेबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा सकारात्मक पाऊल उचलले नाही तर हजारो पुरुष आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसतील. पुरुषांच्या प्रश्नांकडे समाज आणि सरकार नेहमीच दुर्लक्ष करते. आता ही लढाई आरपारची असून न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.